प्रशासनाचा चेहरा केवळ फाईल्स आणि नियमांच्या चौकटीत बंदिस्त नसून तो माणुसकी आणि संवेदनशीलतेने ओथंबलेला असतो, याची प्रचिती नुकतीच सोलापूर जिल्हा परिषदेने दिली. कर्तव्य बजावत असताना काळाच्या पडद्याआड गेलेल्या शिक्षकांच्या वारसांना आधार देत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने अनुकंपा नियुक्तीच्या माध्यमातून 2 कुटुंबांना खंबीर साथ दिली आहे. 2 कुटुंबांना नवसंकल्पाचा आधार मिळाला आहे. माळशिरस तालुक्यातील खुडूस येथील महालिंगेश्वर विद्यालयात शिपाई या पदावर दिव्या मोरे यांची नियुक्ती करण्यात आली, तर प्रणाली माळी यांची सोलापूर येथील हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली. यावेळी नियुक्तीपत्रांचे वितरण करताना इंद्रजित पवार म्हणाले, प्रशासनाचे काम केवळ धोरणांची अंमलबजावणी करणे नसून संकट काळात आपल्या सहकाऱ्यांच्या कुटुंबाला त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही आहे. आज ज्या 2 कुटुंबांना आम्ही आधार दिला ती केवळ नोकरी नसून त्यांच्या पुढील वाटचालीस दिलेले बळ आहे. यापुढील काळातही पात्र उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य ते संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमचा विभाग कटिबद्ध आहे. शिक्षक म्हणून कार्यरत असताना दिव्या मोरे यांचे वडील आणि प्रणाली माळी यांचे पती यांचे निधन झाले. एकामागून एक संकट ओढवलेल्या या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहत शिक्षण विभागाने त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्याच संस्थेत त्यांना सामावून घेतले. सध्या 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या दिव्या मोरे यांचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना शाळेत अधिक चांगल्या पदावर संधी उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. ही केवळ नोकरीची नियुक्ती नसून त्यांच्या प्रगतीचा मार्ग सुकर करणारी एक मोठी संधी आहे. अनुकंपा नियुक्ती ही केवळ नोकरी नसून कठीण प्रसंगात कुटुंबाला दिलेला आधार आणि संवेदनशील प्रशासनाची जाणीव आहे, हे ब्रीदवाक्य यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रशासनाची ही पावले समाजातील इतर अनेक गरजू कुटुंबांसाठी आशेचा किरण असून एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण ठरेल.